पहिले माझ्याकडे बाईक नव्हती तेव्हा मी भाडा करून जायचो गाडीला. एवढा वैताग यायचा ना का सांगू नका. म्हणजे दररोज सकाळी उठायचं आणि रस्त्यावर उभं राहायचं गाडी थांबत. नंतर कशी तरी गाडी भेटायची, गाडी भेटली नंतर बसायचं, जायचं, उतरायचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजपर्यंत आपण ह्या स्टँडवरती व्हिडिओ शूट करत आलो, परंतु तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण हेल्मेट घेऊया. परंतु हेल्मेट काय आपण घेतलेलं नाही मिळत. म्हणजे आपण मित्राकडून घेतलेला आहे, त्याच्याकडे पण हा बठाच होता हेल्मेट पडलेला, म्हणून त्याचा हेल्मेट घेऊन आलेलो आहे. आणि आज आपण याच्यावरती व्हिडिओ शूट करून बघणार आहोत आणि बघूया नेमका कसा नजारा आहे. पण सगळ्यात आधी ह्याला मी फोन अटॅच करतो आणि नंतर दाखवतो तुम्हाला समोरचा कसा व्ह्यू आहे तो. चला. तर मित्रांनो, फायनली आपण हा फोन अटॅच केलेला आहे याच्याला. आणि आता हेल्मेट घालू आणि बघूया आपण कसा व्ह्यू येतो तो. आणि हे आपली गाडी आहे, तर ह्याच्यावरच आपण शूट करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण जॉब पण करतो ना, जॉबच्या व्यतिरिक्त व्हिडिओ पण बनवतो. तर बाकी बघा तुम्ही नजारा कसा दिसतो तो. चला. तर मित्रांनो, फायनली आपण हेल्मेट लावलेलं आहे आणि गाडी स्टार्ट केलेली आहे. आता बघूया कसा व्ह्यू येतो तो. बाकी आपल्याला काय एवढी सवय नाही मिळत म्हणजे हेल्मेट लावून व्हिडिओ शूट करायची, तर एवढं काय आपल्याला जमणार नाही. आणि आपल्याला काय एकदा जास्त बोलायची टेक्निक पण नाही मिळत. सो मित्रांनो, तुम्ही रस्त्याचा व्ह्यू तर बघू शकता कसा दिसतो. एकदम मस्त भारी नजारा आहे. आणि आता पावसाळ्याची काही सुरुवात तर झालेलीच आहे. आता काही दिवसानं पाऊस एकदम जोरदार पडणारच आहे आणि पूर्ण हिरवळ एकदम होणार आहे, तर अजून मजा येणार आहे. बाकी आपल्याला काय एवढा बोलायचा एक्सपिरियन्स नाही मिळत त्याच्यामध्ये, कसं काय बोलायचं त्या. आणि आपण काय एवढ्या दिवशी ते हा इथं लावलं आहे ना, हा माउंट, ह्याच्यावरती व्हिडिओ शूट करायचो. परंतु आपल्याला काय एवढा म्हणजे कसं आपण जॉब पण करतो आणि त्याच्यासोबत व्हिडिओ पण बनवतो, त्याच्यामुळे आपल्याला मॅनेज करावं लागतं सगळ्या गोष्टी. आणि हा हेल्मेट आहे माझ्या मित्राचा, त्याच्या घेऊन आलेलो होतो आणि त्याच्याकडून काही दिवसासाठी घेऊन आलो आहे. जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत, नंतर त्याला पुन्हा देऊन टाकेन. तर तोपर्यंत तुम्ही बाकी नजाऱ्याचा मजा घ्या. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे समोरचा. तर मला काय या हेल्मेटची एवढी काही सवय नाही मिळत. हा जो पट्टा आहे ना इथं गळ्याला लावलेला, तो जास्तच काय इथं लागतो सारखा गळ्याला, म्हणजे एवढी आदत नाही मिळत. आणि हेल्मेटची पण आहे, जास्त वेळ घातला काय डोक्याला मोठी खुजलीसारखे होते असा होता. आणि बाकी समोरचा व्ह्यू बघा तुम्ही, काय जबरदस्त वाटतो. पूर्ण एकदम मोठमोठाले डोंगर आहेत समोर. आणि बाकी इथला नजारा खास वाटतो एकदम. म्हणजे असं वाटतं काय डोंगरातून फडकून असा रस्ता निघाला आहे पूर्ण. आणि व्ह्यू कसा आहे तो मित्रांनो सांगा मला कमेंटमध्ये एकदा नक्की. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहेच का, आपण जॉब पण करतो आणि व्हिडिओ पण बनवतो. कारण की व्हिडिओ बनवायची सवय तर आपल्याला आधीपासूनच होती, म्हणजे आवड होती पहिल्यापासूनच. परंतु काही आपले जेव्हापासून जॉबला लागलो तेव्हापासून काही आपल्याला टाईम कमी मिळायला लागला आणि व्हिडिओ बनवायचे मी बंद केलं. पण याच्या अगोदर मी व्हिडिओ बनायचो जेव्हा घरीच असायचो ना, तेव्हा मी डेली व्हिडिओ बनायचो. असा कुठं फिरायला जायचो, काय वस्तू बनवायचो त्याचे. आणि नंतर जेव्हापासून जॉबला लागलो तेव्हापासून काही आपल्याला टाईमच नाही भेटायला लागला व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि नंतर आपली रीच पूर्ण डाऊन झाली. पण आपण काय हार मानायची नाही, पुन्हा सुरुवात करूया. आणि आता काय आपण पुन्हा सुरुवात तर केलेलीच आहे. गेल्या 3-4 वर्ष झाला आपण यूट्यूबवरती काम करतो, परंतु आपल्याला काय एवढं सक्सेस भेटलं नाही. म्हणजे आपण मेहनत तशी थोडी आपली कमी पडते कुठं ना कुठं. तर तुम्ही पण जर का जॉब करत असाल तर जॉबच्या व्यतिरिक्त दुसरं काय पण करत राहा. म्हणजे प्रत्येकाची आवड असते काय ना काय करायचा, परंतु जॉबला जाता जाता आपल्याला ते करता येत नाही. परंतु आपली आवड काय सोडू नका मित्रांनो, ती करत राहा. आपल्याला पण व्हिडिओ बनायला आवडतं आणि फिरायला पण आवडतं, म्हणून फिरतो पण आणि जॉब पण करतो.
सगळ्यात भारी तर मला हा हेल्मेट आवडला, म्हणजे हेल्मेटला फोन लावून व्हिडिओ शूट करणं. आपण जो इथं माउंटला लावतो तो फक्त काय आपण एकच अँगलवरती व्हिडिओ शूट करतो म्हणजे, आणि आपला जर का शॉट घ्यायचा असेल तेव्हा आपल्याकडे वालावा लागतो, अँगल चेंज करावा लागतो. पण हेल्मेटमध्ये पण तसंच आहे, फक्त आपण समोरचा नजारा दाखवू शकतो, आपल्या मागचा म्हणजे आपण स्वतःचा चेहरा बिहरा नाही. जेव्हा स्टार्टिंगला सुरुवात करतो तेव्हा फक्त आपला एकदा दाखवायचा, नंतर मग पूर्ण रस्त्याचा व्ह्यू समोर काय चाललं आहे काय तेच फक्त. तरी पण चांगला आहे एकदम, म्हणजे एकदा लावला का टेन्शन आहे. हेल्मेट लावला ना डोक्याला का 10 वखत काढायला टेन्शन नको. आपण एक दुसरा फोन घेतल्यानंतर पुन्हा इथे माउंटला लावू, म्हणजे हा फोन आपला हा लावला ना हेल्मेटला, हा समोरचा व्ह्यू शूट करेल आणि हा इथं माउंटमध्ये लावून ना तो आपला व्ह्यू शूट करेल. असा आपण बघूया. आपल्याकडे एवढे तर काय पैसे नाही मिळत, आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि आजकाल तसं पण बघायला गेलं तर जॉबवाल्यांची जिंदगी चालली MIमध्येच. MI बरोबर जिंदगी जिओ, मारते दम तक MI भरते रहो. पहिले माझ्याकडे बाईक नव्हती तेव्हा मी भाडा करून जायचो गाडीला. एवढा वैताग यायचा ना का सांगू नका. म्हणजे दररोज सकाळी उठायचं आणि रस्त्यावर उभं राहायचं गाडी थांबत. नंतर कशी तरी गाडी भेटायची, गाडी भेटली नंतर बसायचं, जायचं, उतरायचं. नंतर संध्याकाळी परत तेच टेन्शन, म्हणजे संध्याकाळी परत रस्त्यावर यायचं, लहाला ड्युटी संपवून रस्त्यावर आला का परत गाडी थांबायची. तिथं 1 तास 2 तास कधी कधी जायचे गाडीत जाण्यासाठी. तेवढ्यात मी तिकडे बोईसरला काम करायचो, डेली बोईसरला जाऊन येऊन करायचो. इतका वैताग घ्यायचा ना की सांगू नका. हा आहे मित्रांनो जव्हार फाटा रोड. म्हणजे जव्हार कुठं आणि जव्हार फाटा रोड कुठं, म्हणजे हा सरळ जातो जव्हारला, त्याच्यामुळे इथं जव्हार फाटा. हे बघा इथनं नाशिक आहे 126 किलोमीटर आणि मुंबई 106 किलोमीटर. इथं बोर्ड लावलेला आहे. तर तुम्ही जायचं असेल तर, मला तर नाही जायचं पण बाकी आहे जव्हार फाटा. आणि याच्या पुढे गेलं का मस्तान 10 नाका असा. बाकी आपल्याला जव्हार फाटा रोडने जायचं आहे, कारण की कंपनी आपल्या इकडेच आहे. बाकी एकदमच खाली खालीसा वाटत आहे पूर्ण. सकाळचा व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर. सकाळचं वातावरण भारी वाटतं मस्त, आणि दुपार झाली का गरम होतं. हा कसला मोसम आहे, सकाळी थंडी वाजते, दुपारी गरम होतं आणि संध्याकाळी पुन्हा गरमच होतं. वारा नाही लागत तर त्याहून एकदम गरम होतं. रात्री झोप पण नाही लागत, एवढा गरम होतं. एकदा पावसाळा चालू झाला ना की गरमी की छुट्टी, फिर ठंडी ठंडी. तर चला मित्रांनो, आताचं ब्लॉग काय इथेच एंड करूया आणि नंतर टाईम भेटला तर बघूया व्हिडिओ शूट करू.